तुमच्या लोकप्रतिनिधींच्या बाबतीत म्हणजे 19 जे लोकप्रतिनिधी होते, आता जे नवीन निवडणुका लागल्या, तर त्या बाबतीत त्यांनी कधी तुमचं काय तक्रार केला, त्याच्यावर त्यांचा काय आधीपर्यंत काय प्रतिक्रिया आली आहे का? त्यांनी काय कारवाई केली आहे का आतापर्यंत? या संदर्भात काय दखल घेतली आहे का? नाही, मुळात कसं आहे, हा जो मुद्दा आहे अनधिकृत बांधकामाचा जो मुद्दा आहे ना, त्याच्यावर स्थानिक लोकप्रतिनिधी मग कुठल्याही पक्षाचे असो, भाजप असो, शिंदे गट असो किंवा इतर मनसे किंवा कोणी, ते लोक ह्या मुद्द्यावर बोलत नाहीत. आणि माझं आता हे जे आंदोलन आहे, आता आज 1251 दिवस झालं चालू आहे. 2020पासून, ऑक्टोबरच्या 2020पासून माझं आंदोलन चालू आहे. पण कुठल्याही प्रकारची दखल प्रशासन तर घेत नाहीच आहे आणि नेत्यांचं तर काय विषयच येत नाही आहे. ते काय त्यांच्या ह्याच्यामध्ये आता निवडणुकीच्या हे कामात व्यस्त आहेत. ठीक आहे, हरकत नाही, त्यांना शुभेच्छा आहेत. पण कमीत कमी हे जे काय आपल्या मतदारसंघात इतक्या दिवस जो एखादा माणूस जर आंदोलन करत असेल, तर त्या आंदोलनाकडे दुर्लक्ष जर त्यांच्याकडनं होत असेल, तर म्हणजे ते कुठेतरी त्यांची चूक आहे त्याच्यामध्ये. माझा काय विषय, माझा रोज 1 तास मी माझा निषेध आंदोलनाला देतोय आणि जोपर्यंत हे कारवाई होणार नाही तोपर्यंत मी देत राहणार. तिकडे ते बोलतात विकासाची 10 वर्ष वगैरे बोलताय, मग या 10 वर्षामध्ये एवढं पण असे अनधिकृत बांधकाम विकास म्हणजे काय हो? सिमेंटचे रस्ते म्हणजे विकास नाही ना. सिमेंटचे रस्ते म्हणजे विकास नाही आहे. फक्त तुम्ही आता मानपाडा रोडला त्यांनी त्यांच्या त्या विकास पत्रकेत आपले खासदार आहेत आत्ताचे, त्यांनी दिले की 500 का 200 करोड काहीतरी त्यांनी मानपाडा रोडसाठी खर्च केलेत. पण मुळात मानपाडा रोड हा अरुंद आहे. त्या रोडवर तुम्ही 500 का 1000 कोटी जरी खर्च केली तरी त्याचा उपयोग शून्यच आहे. मला मोठा शून्य आहे. कारण तुम्ही जोपर्यंत तो रस्ता रुंद करत नाही आहे तोपर्यंत तो रस्ता नागरिकांच्या काही कामाचा नाही आहे. आजही तुम्ही आत्ता हा रोड जर बघितला ना, तर संध्याकाळच्या जर तुम्ही आलात ना, तर संध्याकाळी 4 रस्त्याला जिथे जे सिग्नल असते, सिग्नल नाही आहे पण मॅन्युअली ते हे लोक हे करतात, तर तिथे त्याची लाईन तुमची इथपर्यंत येते, शिवाजी पुतळ्यापर्यंत येते. म्हणजे आत्ताच ही अवस्था आहे, तर आणखीन 2, 4, 5, 10 वर्षांनी काय अवस्था होणार आहे. आणि आता तर ह्या लोकांनी ते नवीन रूल काय ह्याचा आणलेला आहे, त्याच्यामध्ये मेन रोडपासून 2 मीटरवरच बिल्डिंग नवीन परमिशन देतात. मग आज ह्या अरुंद असलेल्या रस्त्यावर जर आत्ता बिल्डिंगी झाल्या, तर पुढचे 35 वर्ष तुम्ही काही रस्ता मोठा नाही करू शकत. मग आणखीन 35 वर्षांनी काय हालत होणार आहे डोंबिवलीची, तुम्ही विचार करा. नाही, आता यांनी कसं आहे, आम्ही सामान्य माणसं आहेत हो, यांच्याकडे मोठे मोठे इंजिनियर आहेत. आता त्यांच्या पदव्या खऱ्या आहेत का खोट्या आहेत ते त्यांनी तपासायला हवं ना, ते इंजिनियरला कळायला पाहिजे. आता तुमचा कोपर ब्रिज पण एवढूसा बनवला आहे, ते त्या साईडचा ब्रिज छोटा बनवला आहे. मानकोलीचा ब्रिज तुम्ही बनवला आहे, तर इकडचे रस्ते छोटे आहेत. हे तुम्ही लक्षात घेतलेलं नाही आहे का? हे त्यांनी घ्यायला पाहिजे ना. आणि हे माझं जे आंदोलन चालू आहे याच्यावर तर ते लोकांचं हिंमत पण नाही आहे की त्या लोकांची, कारण सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आज आलेला, त्यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील 108 प्रार्थना स्थळं तोडली किंवा इतरत्र हलवली होती. तर त्याच्यामध्ये एकही जैन प्रार्थना स्थळ नाही आहे. तुम्ही जर बघाल तर एकही जैन प्रार्थना स्थळ नाही आहे. आणि मी माझ्या माहिती अधिकारमध्ये मागवलं तर डोंबिवलीतले सर्रास जैन मंदिरं जे प्रार्थना स्थळ आहे ते अनधिकृत आहेत का? म्हणजे यांचा आर्थिक दहशतवाद तुम्हाला चालतो का? हा दहशतवादच आहे मी म्हणेल. तुम्हाला जे पैसे पुरवतात म्हणजे तुमच्यावर दहशतवादच करतात ते लोक. तुमच्यावर प्रेशर आणून त्यांचे जे काय मनमाने चालू आहेत ते चालू आहेत. मग याच्यावर काय कुठेतरी रोख लावला पाहिजे. आता नवीन आयुक्त मॅडम आहेत, त्यांना माझी विनंती आहे की सर्वोच्च न्यायालयाचा अपमान होईल असं तुमच्याकडून काय कार्य होऊ नये. हा सर्वोच्च न्यायालयाचाच अपमान आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाने जे गाईडलाईन दिले त्यानुसार कुठलंही प्रार्थनास्थळ, जैन मंदिरचं एकही प्रार्थनास्थळ बांधण्यात आलेलं नाही आहे. तर त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी एवढी माझी विनंती आहे. बाकी जर नाही केलं तर माझा कोर्टाचा मार्ग आहेच आहे. पण ठीक आहे, मला जो संविधानाने आधी आंदोलनाचा मार्ग दिलेला आहे तो मी हे करतोय. कोर्टात तर मी जाणारच आहे नंतर. तुम्ही आंदोलनामध्ये केडीएमच्या अधिकाऱ्यांवर पण कारवाईची मागणी वगैरे केली? हो केलेलेच आहे की मी. कोणाची कारवाई झाली का? कोणाचीच नाही हो. अहो, मान्य हायकोर्टाने एका याचिकेमध्ये स्पष्ट आदेश दिलेले आहेत की सहाय्यक आयुक्तांच्या कार्यक्षेत्रामध्ये जर अनधिकृत बांधकामं झाली, मग कोणतीही असो, प्रार्थनास्थळं असो किंवा कोणतीही बांधकामं असो, तर त्याला जबाबदार सहाय्यक आयुक्त यांना धरण्यात येईल आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. एकावरही केलेलं नाही आहे. मला माहिती अधिकारांमध्ये लिहून दिलेलं आहे त्यांनी. एकाही सहाय्यक आयुक्तावर कारवाई नाही आहे. हे लोक काय करतात, सहाय्यक आयुक्ताचं झालं, इकडचं अनधिकृत बांधकाम असेल, पैसे गोळा करतील आणि लगेच 1-1.5 वर्षामध्ये सहाय्यक आयुक्ताची बदली करतात मग दुसऱ्या वॉर्डमध्ये. आतापर्यंत तुम्ही आंदोलन केल्यानंतर आता जे प्रार्थना स्थळाबद्दल तुमचा हल्ला बिल्ला झाला, हो, ह्या जो प्रभाग क्षेत्रात येतं फ मध्ये आल्यानंतर जेवढे आता सहाय्यक आयुक्त बदलले, तर एकानी सुद्धा याच्या संदर्भात काय ठोस भूमिका घेतली नाही? काहीच नाही हो. काही एकही सहाय्यक आयुक्तांनी याच्या नाही ना. याच्यावर काय होते माहिती आहे का, जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, पुन्हा मुद्दा तोच येतो,
आता मी माझ्या तोंडात हे येते पण ठीक आहे आपण संविधानाने आपण म्हणजे काय म्हणतात ते संसदीय शब्द वापरूया पण ते बिनकामाचे आहेत आपल्या इथले त्यांना स्थानिक लोकांचे काही घेणं देणं नाही आहे त्यांचा फक्त टेंडर काढायचे रस्ते बनवायचे नाले बनवायचे गटर बनवायचे आणि त्याच्यातून पैसे खायचे एवढाच त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाल चालू असतो आणि जे काय तो आजूबाजूला जे पंटर लोक असतात त्या लोकांना ते टेंडर द्यायचं आणि त्यांना सांभाळायचं 1251 1251 पुढे अजून कारवाई होईपर्यंत तुम्ही आंदोलन नाही माझं आंदोलन हे कायमस्वरूपी चालूच राहणार आहे याच्यामध्ये मी माघार कुठल्याही प्रकारची माघार घेणार नाही आहे हे आंदोलन माझं जोपर्यंतच मला माझ्या दिवसातून 1 तास मला निषेध साधारण 1 तास मी निषेध आंदोलन करायला देतो हे निषेध आंदोलन आहे उपोषण नाही आहे काय लोकांचा गैरसमज होतो की 1251 दिवस उपोषण ते उपोषण नाही आहे निषेध आंदोलन आहे रोज मला वेळ भेटेल तसा मी निषेध करत असतो आणि कायमस्वरूपी हा निषेध करणार जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत